विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपण नीट यूजी 2026 ची जी परीक्षा कधी होणार आहे, त्याची जी काही एक्झाम फॉर्म फी आहे, फॉर्म भरायची आहे, तो मुदत कधी सुरू होऊ शकते, त्याची ऍप्लिकेशन फॉर्मची फीस किती असू शकते, त्याचबरोबर करेक्शन विंडो कधी ओपन होऊ शकते, एक्झाम सिटी सेंटर कधी डिक्लेअर होईल आणि आपल्याला एक्झामचं सेंटर कधी माहित होईल, ऍडमिट कार्ड कधी माहित होईल आणि एक्झाम कधी होईल, या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आज मी तुम्हाला सांगण्यासाठी आलोय. वास्तविक गेल्या 5 ते 7 वर्षापासून आपण नीट यूजीच्या संदर्भामध्ये अपडेटच्या साठी म्हणून हा युट्यूब चॅनल बनवण्यात आलेला आहे. जवळपास आजपर्यंत जवळ 80 ते 70 ते 80 हजार लोकांनी सबस्क्राईब केल्यामुळे हा चॅनल घराघरातील छोट्या छोट्या खेड्यापर्यंत पोहोचलाय आणि तुम्हाला ऑथेंटिक माहिती देण्याचा या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय. नीट यूजी 2026 साठीचं अपडेट आपल्याला पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आपला हा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करून बेल आयकॉन काढून ठेवा की जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या डोअर स्टेप पर्यंत येण्यासाठी मदत होईल. आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट यूजी 2026 एक्झामिनेशन ही जी आहे ती मे महिन्यातल्या पहिल्या रविवारी म्हणजे 3 मे 2026 रोजी आपल्याला होणार आहे, सर्वांना माहित आहे. यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो तो म्हणजे त्याच्यासाठीचा सिलेबस जो डिक्लेअर झालेला आहे तो सिलेबस सुद्धा आपल्याला जो पाठीमागे एनटीएने आपल्याला सिलेबस दिलेला आहे. एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी आपल्याला एक्झाम घेत असते. ही एक्झाम आपल्याला 3 मे रोजी होणार आहे. 2 ते 3 तास वेळ मिळणार आहे. आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी प्रत्येकी 45 आणि 90 असे 180 प्रश्नांची आणि 720 गुणांची एक्झाम होणार आहे. त्याच्यासाठी एक्स्ट्रा पिरियड कट केलेला आहे. सर्व कंपल्सरी प्रश्न आहेत आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक साठी कसल्याही प्रकारच्या ऑप्शन्स उपलब्ध नाही. नीट यूजी 2021, 22, 23 या 3 वर्षासाठी आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन्स उपलब्ध झालेले होते, परंतु 24-25 पासून हा ऑप्शन कंप्लीट केलेला आहे. आपल्या सर्वांसाठी ऑल एक्झामचे प्रश्न आहेत ते आपल्याला कंपल्सरी ठेवले आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तरासाठी 4 मार्क्स आहेत आणि चुकल्यानंतर -1 अशा प्रकारचं मार्किंग सिस्टम आहे. ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स म्हणजे जे अटेम्प्ट केले अनअटेम्प्टेड असेल त्यांना कसल्याही प्रकारचे मार्क्स दिले जाणार नाहीत. सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे नीट यूजी 2026 साठीची जे ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग साठीची मुदत कधी येऊ शकते या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. यासाठी आपल्याला जो डाटा पाहिला जातो तो म्हणजे नीट यूजी 2024 मध्ये तो 9 फेब्रुवारी 2024 मध्ये झाला होता. की त्या वर्षीची परीक्षा सुद्धा पहिल्या म्हणजे 5 मे रोजी झालेली होती. त्यावेळेस 9 फेब्रुवारी पासून एक्झामचे फॉर्म्स भरण्यास सुरुवात झालेली होती. 2025 मध्ये ती 7 फेब्रुवारी 2025 पासून सुरुवात झाली होती. या वर्षीची एक्झाम जी आहे ती एक्झाम 3 मे 2026 आहे. म्हणजेच याचा अर्थ 5 फेब्रुवारी पासून ते 10 फेब्रुवारी पर्यंत कधीही तुम्हाला एक्झामचा फॉर्म भरण्यासाठी नीट यूजीचा फॉर्म एनटीएच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला फॉर्म भरावा लागणार आहे. त्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की हा जो फॉर्म भरण्यासाठी आपल्याला 1 महिन्याचा वेळ मिळत असतो. लास्ट डेट सुद्धा 5 पासून 10 मार्च 2026 पर्यंत राहणार आहे. करेक्शन विंडो तिथून पुढे 2 ते 3 दिवसानंतर सुरू होईल. 3 दिवस करेक्शन विंडो असते. आता करेक्शन विंडो म्हणजे काय, जर फॉर्म भरण्यामध्ये काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील, उदाहरणार्थ तुमचं जेंडर चुकलं असेल, नावामध्ये स्पेलिंग चुकलेलं असेल, तुमच्यामध्ये समजा तुमची कॅटेगरी चेंज करायची असेल, किंबहुना तुमचं एक्झाम सिटी सेंटर बदलायचं असेल, किंबहुना या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी आपल्याला बदलण्यासाठी, परंतु सर्व गोष्टी बदलता येत नाहीत, काही ठराविक गोष्टी बदलता येतात आणि ते जे आहे त्याला करेक्शन विंडो म्हणतो. ही करेक्शन विंडो सुद्धा जे शेवटची डेट असेल तिथून पुढे आपल्याला 2 ते 3 दिवसात 3 दिवसासाठी मिळणार आहे. आता ऍप्लिकेशन फीज किती असेल, एनटीए गेल्या वर्षीचं मी तुम्हाला सांगू शकतो. ओपन कॅटेगरीसाठी 1700 रुपये ऑनलाईन पद्धतीनं गुगल पे, फोन पे किंबहुना UPI पेमेंटच्या माध्यमातून करता येत होतं. कॅश स्वरूपात कसल्याही प्रकारचे देता येत नसतं. एटीएम कार्डवरून, क्रेडिट कार्डवरून भरता येणार आहे. आपण तुम्हाला ते फॉर्म आमच्या सिस्टम मधून फ्री भरून देणार आहोत.
ज्या विद्यार्थ्यांना भरायचे ते विद्यार्थी सुद्धा आपल्याला फोन त्यावेळेस मध्ये करू शकतात. आपल्या सर्वांना महत्वाचा एक टॉपिक या ठिकाणी असं सांगण्यात येतो की गेल्या वर्षीची फीस जी ओपन कॅटेगरीसाठी 1700 एवढी होती. ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी आपल्याला 1600 एवढी होती आणि एससी एसटी आणि कॅटेगरीसाठी आपल्याला 1000 एवढी फीस होती. एक्झाम सिटी सेंटर आपल्याला कधी कळेल, एक्झाम सेंटर सिटी कधी कळेल, म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी परीक्षा द्यायची आहे त्या परीक्षेचं केंद्र कोणत्या शहरात आहे हे आपल्याला अगोदर 7 ते 10 दिवस कळत असतं. म्हणजे 3 मेला जर परीक्षा असेल तर दरम्यान 25 एप्रिल 2026च्या पुढे 26-27च्या आसपास आपल्याला एक्झाम सेंटर सिटी आपल्याला लक्षात येऊ शकते. ऍडमिट कार्ड आपल्याला कधी मिळू शकेल 3 ते 4 दिवस अगोदर, म्हणजे 30 तारखेला किंवा 1 मेला आपल्याला ऍडमिट कार्ड सुद्धा मिळणार आहे. ऍडमिट कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला ऍडमिट कार्ड तयार करावं लागतं, ऑनलाईन डाउनलोड करून घ्यावं लागतं, त्यानंतर तुमचे फोटो वगैरे या सर्व गोष्टी कराव्या लागतात. हे सर्व तुम्हाला एकदम डिटेल्स मी सांगणार आहे, त्यामुळे काही काळजी करण्याचे काम नाही. दुसरी गोष्ट, एनटीएने पाठीमागे सुद्धा आपल्याला आधार कार्डच्या संदर्भामध्ये सुद्धा सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या आणखी एकदा तुम्हाला सांगतो, ते म्हणजे आधार कार्ड मधील स्पेलिंग मिस्टेक तुम्ही असेल तर ते बदलून घ्या. त्याचबरोबर जर समजा तुमचं अजय भानुदास पाटील असेल आणि पाटील अजय भानुदास असेल असा सिक्वेन्स असेल तर काही फरक पडत नाही, परंतु त्याच्यामधल्या स्पेलिंग मध्ये मात्र मिस्टेक असेल तर ते तुम्ही बदल करून घ्या. 10वीचं जे मार्कशीट आहे बोर्ड सर्टिफिकेट त्यानुसार तुम्ही शक्यतो बनवून घेतलेलं बरं राहील. त्याचबरोबर जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस सुद्धा आपण बदलू शकता किंवा ऍड्रेस नुसारच तुम्हाला एक्झाम सेंटर मिळणार आहे हे लक्षात ठेवा. गेल्या वर्षीपर्यंत आपण समजा राहायला कुठेही असायचो आणि जर समजा एक्झामसाठी लातूर, नांदेड, पुणे, मुंबई किंवा कोटा अशा ठिकाणी गेलं तर तिथंच एक्झाम देता येत होती, परंतु तशा प्रकारची एक्झाम देण्याची सोय बहुतेक या वर्षी राहणार नाही. त्यामुळे तुमचं ज्या ठिकाणी ऍड्रेस आहे आधार कार्डवरचा त्या ऍड्रेसवरती द्यावं लागणार आहे. आधार कार्ड अपडेट करून घ्या. अपार आयडी सुद्धा तुम्हाला काढायचंय, ते तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तोपर्यंत रिवाइव्ह करतो. नीट यूजी 2026 ची एक्झामची स्टार्टिंग डेट आहे ती फॉर्म भरण्यासाठी दरम्यान 10 फेब्रुवारीपासून 4 फेब्रुवारीपासून 10 फेब्रुवारीपर्यंत कधी सुरू होऊ शकते. 1 महिनाभर ते लागू शकेल. त्याच्या नंतर तुम्हाला 2 ते 3 दिवसानंतर करेक्शन विंडो 2 ते 3 दिवसासाठी राहील. 1700, 1500 आणि 10,000 अशी फीज आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एससी एसटी साठी रिस्पेक्टिव्हली भरावी लागणार आहे. एक्झाम सिटी सेंटर आपल्याला 5 ते 7 दिवस अगोदर कळतं, म्हणजेच 25 एप्रिलच्या पुढे आपल्याला एक्झाम सेंटर सिटी कळेल. आणि एक्झाम सेंटर सिटी म्हणजे ज्यामध्ये तुमचं सेंटर आहे, आता एखाद्या सिटीमध्ये 10-20 सेंटर असू शकतात, 5 असू शकतात, ते सेंटर आपल्याला ऍडमिट कार्ड वरती लक्षात येईल, परंतु सिटी समजते आपल्याला 5 ते 7 दिवस. ऍडमिट कार्ड आपल्याला दरम्यान 30 एप्रिल किंवा 1 मेला मिळू शकणार आहे. एनटीएने आधार कार्ड वरती च्या संदर्भात तुम्हाला नोटिफिकेशन काढलंय, ते मी तुम्हाला सांगितलंय, ते पण तुम्ही बनवून घ्या. अपार आयडी सुद्धा बनवून घ्यायचा आहे, ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट यूजी 2026 साठीची डिटेल इन्फॉर्मेशन किंवा एक्झाम कधी होणार आहे या संदर्भातला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद.